प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं राम कृष्ण हरी। खरं तर जगामध्ये प्रत्येक मनुष्य सुखासाठी धावतो, समाधानासाठी धावतो आणि ते समाधान शोधत असताना कुठेतरी त्या भगवंताचं नाव घेतो, भगवंताची पूजा अर्चा करतो। परंतु ती पूजा अर्चा करत असताना डोळसपणे करत नाही आहे। तुम्ही जर एखाद्या सोन्याच्या दुकानामध्ये गेलात तर खात्री करून घेता की 24 कॅरेटचं आहे का, हॉलमार्कचा स्टॅम्प त्याच्यावरती आहे का, किंवा साधं मडकं घ्यायला गेलात तर वाजवून बघता की कच्चा आहे की पक्का आहे। मग तेवढी सावधानता आम्ही भक्तीमध्ये बाळगत नाही आहे, तेवढी सावधानता आम्ही देवपूजा करताना बाळगत नाही आहे की ज्या परमात्म्याची आम्ही पूजा करतोय तो खरा आहे की खोटा कधी आम्ही खात्रीच करून घेतलेली नाही आहे। जेवढा भगवंत आम्ही खोटा पूजतो तेवढाच विश्वासही आमचा खोटा होतो। जेवढी आंधळी भक्ती तेवढा विश्वासही आंधळा, जेवढी कमजोर भक्ती तेवढा विश्वासही कमजोर। परवा माझे एक मित्र भेटले, रोज 6:30-7 वाजता उठून फ्रेश होऊन आंघोळ करून देवपूजा करून टिक्का वगैरे लावून ते चौकात येतात। आणि काल त्यांची अवस्था पाहिली की आंघोळही केली नव्हती, 9-9:30 वाजले होते। त्यांना म्हटलं की काय आज टिक्का नाही, आंघोळ नाही, काय काय चाललं आहे? तेव्हा ते म्हटले, महाराज क्षमा करा पण देव काय खरा नाही हो। देव पुजला आणि काल टमाट्याचं बिल आलं, पट्टी आली, तर त्या पट्टीमध्ये टमाट्याला रेटच मिळाला नाही। काय देवपूजा करून देव काय खरा नाही? त्याला म्हटलं, मूर्ख माणसा, देव खरा आहे, तुझी भक्ती खोटी आहे। तू ज्याची भक्ती करतोयस तो देव खोटा आहे, पण तुला मला पोसणारा तो देव खरा आहे। अहो साधी ठेच लागली तरी आम्ही म्हणतो की काय देवपूजा करायचे। हे का होतं? तर भक्तीही खोटी, भगवंतही खोटा आणि आमचा विश्वासही खोटा। आम्हाला साधी ठेच लागली तरी भगवंत नको असतो, परंतु जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात, पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती, प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी, परी नित्यस्मरणे मनी नारायण, सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, नाही विसरला पांडुरंगा। तुका म्हणे मज न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी। तुकोबाराय काय म्हणतायत बघा। आणि अगोदर प्रमाण दिली की ते पांडव वनवासी असून देवाला विसरले नाहीत। हिरण्यकशिपूने आपला मुलगा प्रल्हादाचा इतका छळ केला, त्रास दिला, तरी तो नारायणाला विसरला नाही। सुदामा तर दारिद्र्यच पिढीला होता तरीसुद्धा भगवंताला विसरला नाही। आणि तुकाराम महाराज म्हणतात, दुःखाचे डोंगर जरी माझ्या डोक्यावरती आले तरी तुझा विसर पडू नये। आम्हाला ठेच लागली तरी आम्ही देवाला विसरतो, कारण का? आमची भक्तीही आंधळी आणि विश्वासही आंधळा, कारण खोटा पकडल्यामुळं विश्वासही झाला खोटा। म्हणून या लोकांचं जे उदाहरण दिलं तुकाराम महाराजांनी, पांडवांचं म्हणा, प्रल्हादाचं म्हणा किंवा सुदामाचं म्हणा, या लोकांनी तो खरा जाणला होता, आध्यात्मिक सद्गुरू केला होता। आणि आम्ही नेमकं तीच पायरी विसरतो। तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना। आम्ही ते तत्वच विसरून गेलेलो आहे। मग तुम्ही कितीही पूजा अर्चा करा, काहीही करा, नाना शास्त्रे पटे लोको, नाना दैवत पूजनम, आत्मज्ञाना विनापारता सर्व कर्म निरर्थकम। जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान, आत्मबोध, आत्मदर्शन, आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपणता या नाव बोली जे ज्ञान। म्हणून समर्थसुद्धा समजावतात, नाना देवांच्या नाना प्रतिमा
लोक पूजती धरुनी प्रेमा, ज्याच्या नाना प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ओळखिले पाहिजे. आणि तोच परमात्मा आम्ही ओळखायला विसरतो. म्हणून तुकोबारायांनी जगाला ओरडून सांगितलं, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. म्हणजे सिद्ध होतं की जगाने कुठेतरी खोटा पकडलाय. म्हणून जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांना सांगावं लागलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. एक वेळ एका निरंकारी बहिणजीचं लग्न झालं आणि संसारी घरामध्ये ती गेली की जिथे ब्रह्मज्ञानाचा लवलेशही नव्हता. मग ती सासूबाई त्या सुनेला म्हणते की हे घर असं आहे, हे तुझ्या सासऱ्यांची रूम आहे, ही तुझ्या दिराची रूम आहे, इथे देवघर आहे, आजोबा पंजोबापासून या देवाची पूजा लोकांनी केली, आत्ता तुला ते देवघर सांभाळायचं आहे, त्या देवाची पूजा करायची आहे, त्या देवाला खरं तर आंघोळ घालायची आहे. तेव्हा ती सुनबाई निरंकारी होती. ती सुनबाई म्हणते की सासूमा मी देवाला आंघोळ घालाय तयार आहे, पण का घालायची. तेव्हा सासूबाई म्हणते, सुनबाई आगाऊपणा करू नको, मूर्खासारखे प्रश्न विचारू नको. अगं का घालायचे म्हणजे तो देव आहे, देवाला आंघोळ नको घालायला, तो सगळ्या जगाचा पालनपोषण करताय. तेव्हा सुनबाई म्हटली, सगळ्या जगाचं पालनपोषण जर तो करतोय तर सासूबाई सांगा मला की तो देव स्वतःची आंघोळ स्वतः नाही करू शकत का. तेव्हा सासूबाई रागाने लालबुंद झाल्या आणि पटकन म्हणाल्या, अगं मूर्ख आहेस का, तो कसा काय आंघोळ करणार, तो काही खरा आहे का, तो खोटा आहे. मग सासूबाईला सुनबाई म्हणते, अहो आत्या तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते की तुम्ही सारखे म्हणता ना. काय शिकवतात निरंकारी मिशनमध्ये, काय शिकवतात निरंकारी मिशनमध्ये. तुम्हाला जो आता प्रश्न पडला ना की तो देव काय खरा आहे का, अगं सुनबाई तो खोटा आहे. मग निरंकारी मिशन जागृत करतं, अंधारातून प्रकाशाकडे करतं, देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे निराकाराकडे नेतं. आत्याबाई जसं तुकाराम महाराज म्हणले ना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. आणि जी लोक त्या खऱ्या देवाला विसरलेत ना, त्यांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं काम संत निरंकारी मिशन करतं. तोच शुभ संदेश सासूबाई निरंकारी मिशन जगाला देते. मी रोज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु आज ती वेळच आली, तुमच्याच मुखातून आलं की तो खरा आहे का सुनबाई, तो खोटा आहे, तो कसा काय आंघोळ करेल. मग तोच शुभ संदेश आज संत निरंकारी मिशनच्या सर्वा समयाच्या सद्गुरू, वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी आत्या तोच शुभ संदेश देत आहेत की त्या एका परमात्म्याला जाणा. आत्या आमचं काय होतंय की खऱ्याला गोळी, खरा जो परमात्मा आहे त्याला गोळीच घातली आहे आम्ही. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खाते गटकाळीन, खोटं बसले पाटकोळी, अशी अवस्था झाली आहे सासूबाई आपली. मग त्या सासूबाई म्हटल्या, सुनबाई मला पण तो खरा देव जाणायचा आहे. तेव्हा त्या सुनबाईंनी सांगितलं, सासूबाई तुम्ही एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि तुम्हाला तहान असेल, भूक असेल, जिज्ञासा असेल तर माझ्याबरोबर चला, समागमला नेते, नाहीतर जनरल प्रोग्रॅम असेल निरंकारी मिशनचा तिथे नेते. तो ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचा बोध, ज्ञानाचं वर्म कळाल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजेल की माऊलींनी का म्हटलं, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, जी जी भूवरील शरीरे ती ती ईश्वराची घरे. मग ती सुनबाई त्या सासूबाईंना सत्संगमध्ये घेऊन गेल्या आणि सत्संगमध्ये ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर एकमेकीच्या जेव्हा दुसऱ्या दिवसापासून पाया पडायला लागल्या आणि ज्या वेळेला पाया पडायला लागल्या त्यावेळेला त्या सासूसुना राहिल्याच नाहीत,
तर माया लेकी म्हणून त्या घरामध्ये वावरायला लागल्या. कॅरेक्टरच बदली झालं. एकमेकांमध्ये असणारा रुसवा दुसवा पुसवा सगळं निघून गेलं आणि खऱ्या अर्थानं आनंदानं ते जे घर वावरायला लागलं. तेव्हा सासूबाई म्हटल्या की बरं झालं सुनबाई तू मला भेटलीस. आणि म्हणतात ना की मैं ऐसा नहीं था बनाया गया हूँ, मैं आया नहीं था लाया गया हूँ. कोण कोणाला तरी त्या सद्गुरूच्या चरणावरती घेऊन जातं बाबांनो. आणि खऱ्या अर्थानं खरी भक्ती प्राप्त होते. व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त होतो. म्हणून या माझ्या भाविक सज्जनांनो, आज विश्वामध्ये समयच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तुम्हाला ते खरं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतायत. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न करतायत. देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्याचा प्रयत्न करतायत. या आणि खऱ्या देवाला जाणून तुमचा यहलोक आणि परलोक सुहेला करा बाबांनो. प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.